जात आहे, याच्यामध्ये विश्वास दाखवला गेलाय. पॉईंट लागला तर आबाद, नाहीतर बरबाद, अशा पद्धतीने केली जाणारी ही चढाई असेल. 5ची उडी मैदानाच्या आतमध्ये असताना लेफ्ट राईट येण्याचा प्रयत्न केला होतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो विराज लांडगे, जो रिलेवर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळते, कॉर्नरच्या आदित्य लोखंडे पवन आणि इथे कार होईल. पॉईंट यावेळी मिळतोय भैरवनाथ संस्था पुणे संघाला. आदित्य लोखंडे याच्याही मार्गदर्शनाचा सपोर्ट इथे मिळाला आणि त्यामुळे सक्सेसफुल टॅकल इथे ठरलंय. पवन आले मैदानाच्या बाहेर. 18-22 3 गुणांची बढ़त. 5ची बचावफळी. ओंकार रक्ते यावी चढाई करताना मिडलँडवरती उभा राहिलाय. थोडासा वेळ इथे जरूर घेतोय. मिडलँड क्रॉस करून माघारी परतला. टाइम ऑफचा कॉल यावी मिडलँड राईट. धीरज पॉइंट टेबल 18-22 4 गुणांची बढ़त गरजेची. बोनसचा टीम केलाय. लाजवाब आहे. आदित्य लोखंडेच्या नजरेखालून पिकअप केला गेलेला बोनस आणि या मित्र वेळेसाठी पुन्हा एकदा ओंकार दूर डाय बॅकिंगला करण्याचा प्रयत्न करतो. नियंत्रण गमावलं वैभव मोरेने. फ्रंट लॉक करण्यासाठी आला, पाय होल्ड करण्यासाठी पुढे सरसावला. संधी मिळाली, चपळता दाखवली, चकवलं, मिडलच्या दिशेने परत आणि सक्सेसफुल रेड करताना पाहायला मिळाला ओंकार रक्ते. या सामन्यामध्ये ओंकार रक्तेने प्रभावित केले. आजच्या नजरेचा हा हिरो ठरतो की काय? दमदार कामगिरी पाहायला मिळाले ओंकार रक्ते. विराज लांडगे आणि सुनील सिद्धगिरी या दोन्ही खेळाडूने ओंकार रक्तेमध्ये विश्वास दाखवलाय. त्याच्या विश्वासात पात्र ठरला. यावी एक मोहरा गारद होईल. मैदानाच्या बाहेर जावं लागते. सुनील सिद्ध गवळी याला. जयपूर पिंक पॅन्थरचा हा पॅन्थर यावेळी भैरवनाथ पुढे संघाकडून खेळत असताना मैदानाच्या बाहेर जातोय. त्यांचा शिकार तो इथे झालेला पाहायला मिळालाय. यावी चढाई करताना ओंकार रक्ते. 20-23 3 गुणांची बढ़त अजूनही आपल्याला पाहायला मिळते पुणे संस्था संघाकडे. चढाई करताना पुन्हा एकदा धीरज. लाजवाब खेळ ते करताना दिसतोय. आणखी एक पॉइंट इथे पिकअप करताना दिसतोय. दोन अशा पद्धतीने सजवलेल्या फील्ड असताना राईट टू लेफ्ट खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला गेला. परंतु यावेळी रोहित पार्टी भैरवनाथ संस्था पुणे संघाकडून खेळत असताना रोहित पार्टीचा चाललेला प्रयत्न. 21-23 खूप क्लोजली चाललेला सामना. मिडलाईन क्रॉस करून माघारी परत नाही. एक विकेट पाहायला मिळाली. पण यावी प्रतीक बैलमारे आपल्या रायडर्सला विश्रांती देण्यासाठी, आपल्या खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी आजमावला जाणारा हा पैंजरा आहे. या खेळाडूला त्यामुळे आजमावलं जातं. तो प्रतीक बैलमारे रेड बॅलेट करेल. 30 सेकंद 25 ते 26 सेकंद इथे खेळ आणि शांत माघारी पडतील. तिसऱ्या चढाईसाठी रोहित पाटील दाखल आहे आणि लागली थंडा करण्याचा प्रयत्नामध्ये इथे गारद होईल. तो जर्सी क्रमांक 5च्या माध्यमातून केला गेला इथे प्रयत्न ठरला असफल. गारद झालाय तो रोहित पाटील. लोकसभेचे खासदार माननीय श्री विनायकजी राऊत साहेब यांचे इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्याचं मी विनंती करतो. कोकणचा बुलंद आवाज शिवसेनेचा वाघ आहे आणि एकनिष्ठता काय तिची जर ओळखायची असेल तर ते मंचावरती असलेला सन्माननीय व्यक्ती इथे आपण पाहतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा छावा एकाकी आपल्याला या संपूर्ण येणाऱ्या संकटावरती चाकाण्यावरती वेगवेगळे आव्हान इथे स्वीकारतोय आणि आपल्या गटासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी इथे लढताना पाहायला मिळालंय. आणि
ही मशाल आहे एकनिष्ठतेची, ही मशाल आहे 80% समाजकारणाची, ही मशाल आहे इथे 20% राजकारणाची, आणि ही मशाल आहे तुमची आमच्या सर्वांची, ही मशाल आहे भगव्या रक्ताची, ही मशाल आहे उद्याच्या क्रांतीची, आणि ही क्रांतीची मशाल घेऊन पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांचा इथे होतोय सन्मान. त्यानंतर इथे सन्मान केला जातोय. या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीयजी विलासजी साळके साहेब यांचा इथे शाल, आई कालिका देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतो. विलासजी साळके सक्सेसफुल. लागली ना बघतो त्यानंतर इथे सन्मान करण्याची रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख मान्य श्री प्रताप उर्फ बंड्याशे साळवी यांचं इथे आपण दलाली मंडळातर्फे त्यांचे स्वागत करतोय वैभवजी पाटील यांच्या हस्ते. त्यानंतर इथे सन्मान केला जातो श्री आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ श्री शेखरजी गोसावी सर यांचा देखील आपल्याला इथे सन्मान करतो मंडळाच्या वतीने. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्री शेखरजी गोसावी सर यांचा देखील आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण इथे सन्मान करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्री विनायकजी राऊत साहेब यांचे चिरंजीव श्री विजयजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीने केला जातो. आपके नाटक में 3-4 लेके आए. त्यानंतर जे सन्मान करण्यात येतोय आमचे मित्र श्री फणसाळे गावचे उपसरपंच खेळ केलाय वैभव बैलपाडी, धीरज बैलपाडी आणि दमदार कामगिरी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने ज्यांचं क्रमांक 99 केलेला प्रतीक बैलपाडी केलेला टॅक्टर आणि त्यानुसार वाढलेला आत्मविश्वास सलग असे घेतले गेलेले पण यांनी या सफलावती लाईन फुटवर पाहायला मिळालं. बोनस तिथे पेटाळला गेलाय. उलट फेरीचे जरूर जो संघ आपण 3 ते 4 गुणांनी पिछाडीवरती पाहत होतो तो मिडनाईट रायगड संघ याची आघाडी घेऊन खेळताना 5 गुणांची आघाडी घेऊन खेळताना ते पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आणि या 2 मिनिटांमध्ये खूप काही करायचं आहे. नशिबाचं दार कधीही आपोआप उघडत नाही मित्रांनो, त्यासाठी मेहनत करावी लागते आणि एकदा का तुम्ही मेहनत केली की नशीब उघडण्यासाठी तयार असतं. या ठिकाणी मी विनंती करतो या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेची दोन शब्द आपण शुभेच्छा द्यावी. तालिका मंडळाच्या वतीने आमचे विभाग प्रमुख वैभव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट अशा नियोजनातून एवढा भव्यदिव्य असा कबड्डी महोत्सव
त्याचं आयोजन मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी केलं जातंय. बोला तर तेवढं. एक इथल्या कबड्डी शौकीकांना आणि त्या रविवारच्यांना ग्रामस्थांना मिळते. मी वैभव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं दत्तू आणि संदेश वाडकर या इथे हो, 18 होईल खेळ. वैभव पाटील यांना किरण आहे, दाखवा आहे आणि कमलेश आहे, या सर्वांचंच सहकार्य मिळते आणि त्या सगळ्यांच्या उत्कृष्ट अशा नियोजनातून ज्याला भोरेदेव कबड्डी महोत्सव होतोय. मी आयोजकांच्या मनापासून खूप जोरदार खिलाड़ी आ रहे हो बाजे ऐसे एक जाए बहुत खतरनाक थे भाग जाए आपण लगेचच इथे मॅन ऑफ द मॅच आणि कालच्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आपण इथे जाहीर करणार आहोत.